जर तुम्ही मराठी उद्योजक आहात आणि तुमच्या मनात प्रश्न आहे, की म्हणजे विचार आलाय, की मी हे करू शकतो का? किंवा मला हे सुरुवात करायचं आहे. तर हाच तो क्षण आहे, की तुम्ही सुरू केला पाहिजे. आणि मी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगेन, की तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर उद्यमी महाराष्ट्रसारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेही भेटणार नाही, की जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावरती तुमचा हात पकडून तुम्हाला लहान मुलाला जसं चालवलं जातं, तसं तुम्हाला ह्या उद्योजकतेच्या पावलांवर म्हणजे या मार्गावरती तुम्हाला चालवलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण संस्था अशी होती ना, की एकदा शाळेत मुलं गेली, की मुलांना ती जबाबदारी म्हणजे शिक्षकाची ती जबाबदारी वाटायची, की ह्या मुलाला घासून-पुसून रगडून समाजात पाठवायचं. तर त्याच्यानंतर त्या काळातल्या शिक्षकानंतरनं जर मी कोणी असं शिक्षक बघितला असेल, मार्गदर्शक बघितला असेल किंवा गुरु बघितला असेल, तर ते ओंकार हरिमाळे. माझ्याकडे तुम्ही आलात, तर तुम्हाला घासून-पुसून लख्ख करून मी तुम्हाला उद्योजक बनवून सोडणारच. धिस इज व्हॉट ओंकार हरिमाळे इज. आर्थिकदृष्ट्या अशी काही अडचण नव्हती. आय वॉज वर्किंग फॉर 17 इयर्स म्हणजे मी 17 वर्ष जॉब केलेला आहे. आणि मानसिकदृष्ट्या म्हणाल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करायची अशी काही मानसिकता नव्हती. म्हणजे मी कधी विचार नव्हता केला, की आपण स्वतःचा कधी व्यवसाय सुरू करू. पण जेव्हा मी हे ट्रेनिंग घेतलं उद्यमी महाराष्ट्राचं, तेव्हा म्हटलं, की येस आपण हे नक्की करू शकतो आणि तो आत्मविश्वास या ट्रेनिंगमुळे आणि ओंकार सरांमुळे नक्कीच मिळाला आहे. आणि म्हणून मी आज ही सुरुवात केलेली आहे. अगदी स्पष्ट सांगायला गेलं तर जे टी-टी झालं तिथून एक किक मिळाली. आणि जी पी-एम-पी मी घेतली होती, त्याच्यामध्ये जे सिस्टम सांगितल्या गेल्या, ज्या हँड होल्डिंग सपोर्ट मिळाला कोचचा, तो अतिशय उपयुक्त ठरला, की ज्याच्यामुळे मला म्हणजे खरं तर हे जे हार मानायची स्थिती होती ना, ती थोडी लवकरच आली माझ्या ह्याच्यामध्ये. कारण असं म्हणजे मला असं वाटत होतं, की मी खूप काही करते आणि काहीच नाही होतं ह्याच्यामध्ये. बट देन मी माझ्या कोच ज्या आहेत योजना मॅडम त्यांना कनेक्ट केलं. अँड आय एम रिअली व्हेरी लकी की योजना मॅडम बरोबर माझे असे ऋणानुबंध आहेत, की मी त्यांच्यासमोर अगदी मनातलं ओपन करून जे काही माझ्या मनात आहे चाललंय ते बोलून त्यांच्याशी समोर रडून पण मी मोकळी झाले. अँड देन शी कन्व्हिन्स्ड मी की तुम्ही करू शकता तुम्ही करा. आरामात जावा, हळू जावा, घाई करू नका आणि प्रत्येकाची वेळ असते. सो कीप डुईंग द थिंग्स. जर तुम्ही मराठी उद्योजक आहात आणि तुमच्या मनात प्रश्न आहे, की म्हणजे विचार आलाय, की मी हे करू शकतो का? किंवा मला हे सुरुवात करायचं आहे, तर हाच तो क्षण आहे, की तुम्ही सुरू केला पाहिजे. आणि मी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगेन, की तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर उद्यमी महाराष्ट्रसारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेही भेटणार नाही, की जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावरती तुमचा हात पकडून तुम्हाला लहान मुलाला जसं चालवलं जातं, तसं तुम्हाला ह्या उद्योजकतेच्या पावलांवर म्हणजे या मार्गावरती तुम्हाला चालवलं जातं. सो डेफिनेटली तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करायचा विचार करत असाल, तर हीच संधी आहे. आणि जर करत नसाल, तर सुरुवात करा. कुठे ना कुठे तुम्ही सुरुवात करून तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकाल, ही मला खात्री आहे. फक्त साथ उद्यमी महाराष्ट्राची सोडू नका. ऑब्व्हियसली आपल्यापैकी बरेच लोकं म्हणजे जे आपल्याबद्दल म्हटलं जातं मराठी माणूस करू शकत नाही. तर तसंच माझ्याही मनात एक पूर्वग्रह होता, की आपण नाही करू शकणार. सो कदाचित मी पुन्हा कुठेतरी दुसऱ्यांसाठी काम केलं असतं. म्हणजे दुसऱ्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी माझं डोकं घातलं असतं. जे मी आता सध्या माझं स्वतःचा बिझनेस मोठा करण्यासाठी करते, ते दुसऱ्यांसाठी मी काम केलं असतं. सो मी जर उद्यमी महाराष्ट्रामध्ये जॉईन केलं नसतं, स्वतःचा बिझनेस सुरू केला नसता, तर कदाचित मी दुसऱ्यांकडे नोकरीच केली असती. सो माझा व्यवसाय सुरू केला ते फक्त उद्यमीमुळे. आता मी दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी कार्य करते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी माझं डोकं लढवते आणि डेफिनेटली यशस्वी होते. ओंकार सरांबद्दल एका शब्दात सांगणं अवघड आहे, बट हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन. त्यांनी टी-टी किंवा टी-टीमध्ये तुम्ही जे जॉईन केल्यानंतर ना, ती व्यक्ती जेवढी झटते तुमच्यासाठी, तेवढं मला नाही वाटत की आजपर्यंत कोणी झटलेलं असेल. मी लहान असताना मला खरंच हे आवर्जून सांगावंसं वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण संस्था अशी होती ना, की एकदा शाळेत मुलं गेली, की मुलांना ती जबाबदारी म्हणजे शिक्षकाची ती जबाबदारी वाटायची, की ह्या मुलाला घासून-पुसून रगडून समाजात पाठवायचं. तर त्याच्यानंतर त्या काळातल्या शिक्षकानंतरनं जर मी कोणी असं शिक्षक बघितला असेल, मार्गदर्शक बघितला असेल किंवा गुरु बघितला असेल, तर ते ओंकार हरिमाळे. माझ्याकडे तुम्ही आलात, तर तुम्हाला घासून-पुसून लख्ख करून मी तुम्हाला उद्योजक बनवून सोडणारच. धिस इज व्हॉट ओंकार हरिमाळे इज.